आता पाहूया मुंबई आणि उपनगरातल्या टॉप 9 बातम्या। इंडिगोनं फ्लाईट रद्द केल्यानं इतर विमान कंपन्यांची मनमानी। मुंबई ते पुणे प्रवासासाठी तब्बल 61,000 रुपयांचा भुर्दंड प्रवाशांवर। मुंबईहून थायलंडसाठी 15 ते 30,000 रुपये भाडं असताना प्रवाशांची लूट। प्रवाशांच्या गैरसोयीबाबत इंडिगोने माफी मागितली। उड्डाणाच्या पर्यायासह प्रवाशांच्या खाण्याची आणि राहण्याची व्यवस्था करण्याचं आश्वासन। विमानतळावर मात्र प्रवाशांचा प्रचंड गोंधळ। मुंबईत विनापरवाना सुरू असलेल्या रॅपिडो विरोधात आरटीओकडून धडक कारवाई। कुर्ला आणि घाटकोपरमध्ये अनधिकृत रॅपिडोंवर दंडात्मक कारवाई। मुंबई पश्चिम उपनगरातील बोरिवली आरटीओ कार्यालय नव्या ठिकाणी स्थलांतरित होणार आहे। गृह विभागाने नव्या कार्यालयाला प्रशासकीय मान्यता दिली। कार्यालयाचा करारनामा 31 मार्च 2025 ला संपलाय। मुंबईच्या जोगेश्वरीमध्ये बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिक ताब्यात। आरोपीच्या विरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल। या प्रकरणी पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू। ठाण्यातील गायमुख ते फाउंटन रस्त्याच्या दुरुस्तीचं काम अंतिम टप्प्यात। उद्या ग्राउंडिंग आणि मास्टिक असा काम करण्यात येणार आहे। मध्यरात्री 12 ते रविवारी मध्यरात्री 12 या कालावधीत संपूर्ण हा रस्ता बंद राहील। प्रवाशांची वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून पर्यायी मार्गाची व्यवस्था देण्यात आली आहे। मध्य आणि पश्चिम रेल्वे बनावट तिकीट आणि पास वापरणाऱ्यांवर कारवाई करणार आहे। लोहमार्ग पोलीस कारवाईला सुरुवात करणार आहेत। प्रवाशांकडे बनावट तिकीट आढळल्यास 7 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा होईल। मुंबईच्या मालवणी पोलिसांकडून 72 लाख रुपयांच्या कोकेनसह एक नायजेरियन अटकेत। मुनाची अगौ उर्फ ओलिव्हर, जे अगौ असं आरोपीचं नाव आहे। उर्वरित साथीदारांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे। आता पाहूया पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। पुण्यात आणखी 2 मेट्रो मार्गाला राज्य सरकारची मंजुरी। हडपसर ते लोणी कारभार आणि हडपसर ते सासवड रोड मेट्रो मार्गिकांना मंजुरी। लवकरच राज्य सरकारकडून केंद्र सरकारला अहवाल दिला जाईल। यूजीसीच्या नियमानुसार दिव्यांग विद्यार्थ्यांना सुविधा मिळाव्या। पुणे विद्यापीठाने आपल्या अखत्यारीतील सर्व महाविद्यालयांना पत्र लिहिलं। दिव्यांग विद्यार्थ्यांची अध्यापन आणि अध्ययन पद्धती वेगळी ठेवण्याचे निर्देश। पुणे जिल्ह्यात सातबारे उतारे आता एका क्लिकवर मिळणार। पुणे जिल्ह्यातील सगळ्या कागदपत्रांचं स्कॅनिंग सुरू। सर्व कामं मार्च अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। 3,31,00,000 कागदपत्रांचं स्कॅनिंग होणार। पुण्यात एमपीएससी आणि यूपीएससीच्या अनधिकृत अभ्यासिकांवर होणार कारवाई। पुणे महापालिकेने काढले निर्देश। पुणे महापालिका स्वतंत्रपणे अभ्यासिकांचे सर्व्हे करणार। पालिकेचा कर विभाग पेईंग गेस्टसाठी नवी नियमावली आणणार। पुण्याच्या खडकवासला धरण परिसरात अतिक्रमण विभागाची कारवाई। 500 अतिक्रमण हटवलं। अतिक्रमण कारवाई सुरूच ठेवण्याच्या जलसंपदा विभागाच्या सूचना। पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून पोलीस कर्मचाऱ्यांवरच कारवाई। 2 पोलीस तडकाफडकी निलंबित केले। अभिनव लडकत आणि शुभम देसाई अशी पोलिसांची नावं। जुगार खेळण्याच्या मोबाईलमध्ये दोघांचे नंबर आढळल्याने निलंबनाची कारवाई। पुण्यात डेटा कंपनीत डेटा चोरी केल्याचा माजी कर्मचाऱ्यावर आरोप। केंद्र सरकारला सेवा देणाऱ्या कंपनीत हा प्रकार आला समोर। संबंधित कर्मचाऱ्यावर चतुःशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर बाबा आढाव यांची प्रकृती खालावली। त्यांच्यावर पुणे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू। 15 दिवसांपूर्वी त्यांना अस्वस्थता जाणवत होती। पुण्याच्या भोसरीमध्ये मंत्री गिरीश महाजन अपघातग्रस्त दुचाकीस्वाराच्या मदतीला धावले। महाजनांनी ताफा थांबवून जखमींना तात्काळ मदत केली आहे। तर एक महत्त्वाची बातमी, तपोवनातील